ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शिवाजी पार्क परिसरात दाखल झालेले आहेत। राज्याचा आज 66वा वर्धापन दिन आणि या निमित्तानं शिवाजी पार्क परिसरामध्ये मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या कार्यक्रमाला राज्यपालांची प्रमुख उपस्थिती आहे। राज्यपाल देखील या कार्यक्रमास्थळी दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। यावेळी संचलनात सहभागी असणारी पथके ध्वजास मानवंदना देतील। यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धून वाजवली जाईल। यावेळी सर्व उपस्थितांनी जागेवर उभे राहावे। गणवेशातील अधिकारी आणि कर्मचारी राष्ट्रध्वज या ठिकाणी आता राज्यपालांच्या हस्ते ध्वजावंदन झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। थेट दृश्य शिवाजी पार्क परिसरातून। महाराष्ट्राचा आज 66वा वर्धापन दिन आणि या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अतिशय महत्त्वाचा असा महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस। आजच्याच दिवशी 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली। त्या दृष्टिकोनातून अर्थातच आजचा दिवस अतिशय खास मानला जातो। बरोबर 65 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्राची निर्मिती झाली होती। खरं तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा बराच काळ मुंबई हा एक प्रांत होता आणि यात त्यावेळेच्या दोन प्रांतांचा म्हणजे आताचे दोन राज्य आपण म्हणूया महाराष्ट्र आणि गुजरात यांचा समावेश होता। आणि त्याच दरम्यान भाषिक प्रांत रचना होण्यासंदर्भात प्रांत रचना करण्यासाठी म्हणून मागणी जोर धरू लागली आणि महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली। पण याच भाषिक प्रांत रचनेच्या मागणीतून आंदोलन सुद्धा पुकारण्यात आलं, जे आंदोलन 1960 पर्यंत सुरू होतं। 1957 पर्यंत जवळपास या आंदोलनामध्ये 106 जणांनी आपला जीवही गमावला। त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी आंदोलकांसंदर्भात ऑर्डर दिलेली होती आणि या सगळ्या या आंदोलनात 106 हुतात्म्यांना 106 जणांना हुतात्म्य पत्करावं लागलं। त्यांचं स्मरण करण्याचा आजचा हा दिवस। राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा असा हा महाराष्ट्र, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र। आणि या राकट कणखर देशा असलेल्या या आपल्या महाराष्ट्राचा आज 66वा स्थापना दिन। थेट जाऊया शिवाजी पार्कात। राज्यगीतानं या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र गीत सादर करण्यात आलं आणि या राज्यगीतानं आता या मुख्य सोहळ्याला सुरुवात होतीये। पोलिसांच्या या वरिष्ठ तुकडीकडून आता राज्यपालांना या ठिकाणी मानवंदना दिली जाते। मानवंदना आपण पाहतोय। आजवरच्या महाराष्ट्राच्या प्रगतीचा लेखाजोखा यानंतर राज्यपाल या ठिकाणी मांडतील आणि खऱ्या अर्थानं
मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. सर्वत्र महाराष्ट्र दिनानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.